सावली, मला पूर्ण विश्वास आहे तू एक दिवस या घराण्याची सून असण्याचा मान स्वतःहून नक्की जिंकशील. आता तिलोत्तमा तुझा रागराग करतेय कारण तिलोत्तमाला वाटतंय की जर तुला त्रास झाला तर तू कंटाळून चिडून निघून जाशील. पण माझा तुझ्यावर आणि तुझ्या संस्कारांवर पूर्ण विश्वास आहे. माझी खात्री आहे तू या परिस्थितीविरुद्ध लढा देशील आणि या सगळ्यावर मात करशील. मी आहे तुझ्या बरोबर. पाया पडते. सौभाग्यवती भव. सर्वाजी, सोम भाऊजी कुठे भेटतील? अगं तो तिथे पायऱ्यांवर आहे. बर. सोम, मला हे काय पटलं नाही. ऐश्वर्या वहिनींनी सावलीला किचनमध्ये थांबायला सांगितलंय. चल बोलूया. मी तुम्हालाच भेटायला येत होते. वहिनी तुला किचन मध्ये थांबवलं? हो. मी ऐश्वर्या वहिनीशी बोलून आलो. नाही नको. हे बघा सोम भाऊजी, आज तुम्हा दोघांमुळेच मी या घरात आले. तुम्ही माझ्यासाठी कोणाची वाद घालू नका. अगं वाद भांडणं व्हायचे तर होऊ देत, पण सारंग दादाच्या बायकोशी घरात असं वागलं जातं हे मला सहन नाही होणार. किती चीप दिसतं ते. भाऊजी, माझं लग्न कोणत्या परिस्थितीत झालंय हे तुम्हाला माहिती आहे ना. थोडा वेळ जाऊ द्या. माझा विठ्ठल सगळं बघतोय, तो नीट करेल सगळं. आणि तुम्ही माझ्यासाठी कोणाशी बोलायला गेलात ना तर घरात वाद होतील बघा. आणि मग सगळ्यांना असंच वाटेल की माझ्यामुळे हे सगळं होतंय ते. बरं ते जाऊ द्या. मी तुम्हाला धन्यवाद म्हणायला आले होते. हे मानपानाचे कपडे आहेत, थोडे साधे आहेत, पण आमच्या गावी ना असं शर्ट पीस आणि पॅन्ट पीस देतात. तुम्ही स्वीकाराल नाही? बबलू हे तू ठेव. अरे घे ना. धर धर. ह्याचं काहीतरी छान शिव, तुझ्या स्टेटसला ते सूट कर. काय झालं? नाही आवडलं? पाहिलंस, त्याला पण नाही आवडले. आमच्या घरचे डोरमॅट्स आहेत ना, नाही कळलं? अगं पाय पुसण्या, त्या पण ह्यापेक्षा महाग असतात. आणि तुझ्या वर्षभराच्या कपड्यांची जी प्राइस आहे ना, त्यात आमचा एक ड्रेस पण येणार नाही. आणि सोहम, तुला तुझं स्टेटस मी लक्षात आणून द्यायचं का? अरे तुला हे कपडे देऊन उलट त्यांनी तुझा अपमानच केला आहे. प्लीज, किती प्रेमाने ते कपडे माझ्याकडे आलेत कळलंय का तुला? इतक्या प्रेमाने तू एक गोष्ट तरी केलीस का वहिनीसाठी? किचन मध्ये बसवलंयस तिला. बरोबर वाटतं ते? अगदी बरोबर आहे. म्हणजे बरोबरच आहे. सोम, प्रत्येक गोष्टीची एक जागा असते. चपला दारात असतात, ज्वेलरी कपाटात असते. तशी हिची जागा मी हिला दाखवली. प्रत्येक गोष्ट ज्याच्या त्याच्या जागी असली पाहिजे. आणि प्रत्येक गोष्टीची जागा
त्याच्या लायकीनुसार ठरत असते. वहिनी आपण मला यापुढे या गोष्टीवर एकही डिस्कशन नकोय, कारण मॉमची पण तशीच इच्छा आहे. आणि तू चल किचन मध्ये. हे बबलू, अरे रडायचं नाही रे. आय हेट टीअर्स, तुला माहिती आहे ना. रडू नको. असला मेलोड्रामा आपल्याकडे चालूच असतो, तुला माहिती आहे ना, वर्षानुवर्ष चाललाय. काय यांची वेगळीच सिरियल चालू असते. तू एक काम कर, तू ना ही आता टोपी घालून मस्त तयार हो, आपण जाऊया सारंग दादाकडे. हा शाबाश, काय दिसतोय, वा कमाल. अरे रडू नको, हस बघू. बस बस, झालं झालं, मेलोड्रामा झाला करून. चला असे आपण जाऊया. चल. सोमराव, बोला. ते काय बरोबर वाटत नाही मला. बघ, काय बरं? किती दिवस झाले ना माझे डोळे उपाशी आहेत. डोळे बी उपाशी असतात होय? असतात वय. अरे आहेत, पण त्या डोळ्यासाठी ना हिरवळ बघायची हाय. बबलूराव, हिरवळ तर सोडूनच दे. खिशात दमडी नसल्यानं घराबाहेर जाणं बी अवघड झालंय. याला घे आणि ताबडतोब निघ. चला, वेळ नका वाया घालू. चला निघा, मला एकटं राहू द्या. दादासाहेब, निघ नाही, आपण निघूया, जाऊया बाहेर, मस्त वातावरणाचा आनंद लुटूया. चला. दरवाजा दिसतोय ना, जा पटकन जा. जा पळ, जा निघ, जा, मला एकट्याला राहू दे. दादासाहेब, आपण गार्डन मध्ये जाऊन हिम क्रीम खाऊया का? बबलू, निघा ना, निघ ना. दादा, खूप दिवस झाले घराच्या बाहेर पडला नाहीस. चला जाऊया माझ्यासाठी. प्लीज दादा, ऐक ना प्लीज. चल. या दादा. गार्डन बघून कमाल वाटत नाही, म्हणजे गार्डन मध्ये इतक्या सगळ्या गोष्टी घडत असतात. आईस्क्रीम खाऊ शकतो, एक गोळा खाऊ शकतो, किती गोष्टी करू शकतो. आणि आता बघ इकडे काय होतं, त्या गाड्या, आईस्क्रीम, काय बात आहे. थँक्यू. घे. अरे वितळेल ते, घे ना. चॉकलेट एक चॉकलेट.
काय रे नील, झाली का गेस्टलेस फायनल? ऑलमोस्ट रेडी आहे. ऑलमोस्ट म्हणजे इतका वेळ का लागतोय? थोडं कन्फ्युजन आहे म्हणून. कसलं कन्फ्युजन? इव्हेंट्स, पार्टीज, प्रोग्राम आपल्या घरी रेग्युलर होत असतात, मग कसलं कन्फ्युजन आहे तुला? तसं नाही ऐश्वर्या, यावेळेला कन्फ्युजन थोडं वेगळं आहे. मला सांग, काय कन्फ्युजन आहे? कसला गोंधळ आहे? डॅड, सावलीच्या घरातल्यांना या रिसेप्शनला बोलवायचंय की नाही? अरे हे काय विचारणं झालं? त्यांना तर बोलवायला सांग. नाही. एकतर आपला नाईलाज आहे म्हणून केवळ हे रिसेप्शन आपण ठेवले, इतर कुठलाही हेतू नाही. पण सावलीला काय वाटेल? काही वाटू दे, आपला काय संबंध त्याच्याशी? एकतर तिला इथे माझ्या घरात माझ्या डोक्यावर तुम्ही आणून ठेवलंय. माझा श्वास कोणतो तिच्यामुळे. आता रिसेप्शनला तिच्या आई वडिलांना, तिच्या घरच्यांना तुम्हाला बोलवायचंय? दिस इज टू मच. आणि नील, तू रे, तुला कधीपासून तिचा तुला कधीपासून एवढा पुळका या मुलीचा इतरांसारखा? तिच्या घरच्यांना या रिसेप्शनला बोलवायचं नाही. माय डिसिजन इज फायनल. आहे अक्केसाठी किती भारी खोली असेल नाही? मऊ मऊ गादी असणार आणि ती आपल्या घरापेक्षा बी मोठी तिची खोली असणार बघ. आणि मी तर ऐकलंय की ही जी अशी मोठी माणसं असतात ना, ती ना घरातल्या घरात बी गाडी घेऊन फिरत असतात बघ. आणि भाजी घ्यायची असेल ना तर बाजारात बी 4-6 जातात. मी बी एक दिवस अक्की सोबत 4-6 जाईल. हा, जाशील जाशील. सरू मावशी, तुम्ही? अगं, ही थोडी भांडी घासून देते मी. मी मदत करते त्या. नाही नको. द्या मी मदत. अगं नाही, घासते मी. त्या तुम्ही दिवसभर कामं करत असता. बरं, तू भांडी घास आणि मी धुवून देते. हो, पण माझ्या पगारातनं नंतर काही मागू नकोस हा. अगं पण जेवलीस का तू? नाही. काय जेवली नाही अजून? काही नाही, आधी जेवायचं आणि मग काम करायचं. मावशी, आधी मी भांडी घासून घेते, मग जेवते की आरामात. मी सांगितलं ना, आधी जेवण नंतर काम. थांब, इथेच उभी राहा. अहो पण आलेच मी. चल. जा, जेवून घे जा. पोटभर जेव हा.
तुझं जेवण झालं ना की ताट वाटी घासून घ्या. हा, मी आलेच. बरीच काम आहेत ना मला. हं? कानू झोपलं वाटतं. हा झोपला. दिसभर पोरगा नुसता अक्की 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 असं दोषा करत असतो. माझी अक्की अशी असल, माझी अक्की तिकडं असं करत असल, तसं करत असल, असं बोलत असतो नुसता. वय पण तो म्हणतोय तसा आपल्या साऊच्या आयुष्यात हे सुख आलंच की. हा बराबर आहे. आपल्या लेकरानं आयुष्यभर कष्टच केले, लई राबली आहे पोर आपली. पर आता 4 सुखाचे दिस येत आहेत तिच्या वाट्याला, ते बी तिच्या हक्काचे. तेच सुखाचे दिस तिच्या आयुष्यातनं कधी बी संपू नये. हाय का आता कशाला संपतील बरं. हो, इतक्या दिवसाच्या कष्टाचं फळ मिळणार आहे आपल्या लेकीला. विठ्ठला, अरे तुझी सावली आहे रे, तिच्यावर लक्ष ठेव. जर मी ओरडले तर ते सगळे जागे होतील आणि विनाकारण माझ्यामुळे त्यांची झोप उडेल. अगं बाई, हे कोण ठेवलं इथे? थांबा, मी जाते. त्याला उचलू नका उचलू ते. का? त्याच्या खाली सुरळ आहे, मला भीती वाटते. नका उचलू. नको उचलू नका उचलू नका. काय झालं सावलीताई, सकाळी सकाळी योगा? असं केल्याने माझी उंची वाढत असेल ना, तर मी पण करायला तयार आहे. बघा दादा, ते पातेल्याच्या खाली झुरळ आहे, मला भीती वाटते. तुम्ही काहीतरी करा ना. झुरळ आहे? हा.
काय रे जुरळा, या घरात बिनबाड राहत होतास, आता तुला घराच्या बाहेर काढतो सामाना सकट.